छत्रपती शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात आले असं नामदेव जाधव म्हणतात। बारामती लोकसभा निवडणूक लढ म्हणून आदेश दिला असं जाधवांचं म्हणणं आहे। लेखक साहित्यिक नामदेव जाधव यांनी हा दावा केलेला आहे। लेखक आणि साहित्यिक नामदेव जाधव यांनी हा अजब दावा केल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून समजले जाणारे जाधव सर आपल्या सोबत आहेत। खरं तर आता ते बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार आहेत अशी घोषणा तुम्ही केलेली आहे। असं काय घडलं की तुम्हाला बारामती लढायची आहे? आता मी कालपर्यंत पुस्तक लिहित होतो 1 तारखेला आणि त्याच्यानंतर मला जो दृष्टांत झाला त्यानुसार मग मला जो सिग्नल मिळाला त्यानुसार मी बारामती मतदारसंघातून आता उभा राहणार आहे। मी 1 तारखेपासून नवीन पुस्तक लिहायला सुरुवात केली होती, शिवरायांचे शिक्षण। ते लिहिलं मी आणि सकाळपासून रात्री 11:30 पण मी लिहित होतो आणि रात्री झोपल्यानंतर मग एरवी माझा फोन रात्री 9ला बंद होतो, सकाळी 10ला चालू होतो। पण यावेळी मात्र मला सकाळी पहाटे जाग आली आणि जो दृष्टांत झाला त्यामुळे मी खडबडून जागा झालो आणि आयुष्यात पहिल्यांदा माझी पोस्ट 4:30 वाजता पडली, ती या संदर्भातली आहे। महाराष्ट्रात 82% तरुण बेरोजगार आहेत। यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शिवाजी महाराजांनी जे विजन डॉक्युमेंट तयार केलं आपल्यासाठी त्याच मार्गाने आपण गेलो तर ह्या तरुणांचे प्रश्न सुटतील, या महाराष्ट्राचं नंदनवन होईल आणि त्यासाठी मग आमच्यासारख्यांनी शिलेदार म्हणून लढावं, शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून लढावं आणि संपूर्ण रयत इथले सगळे मावळे शिलेदार हे निरपेक्षपणे कोणतेही अपेक्षा न ठेवता आपल्या मागे उभे राहतील। झेंडा शिवाजी महाराजांचा असेल, अजेंडा शिवाजी महाराजांचा असेल, आम्ही फक्त निमित्त मात्र असो। तुमच्या स्वप्नात शिवाजी महाराज आले, त्यांनी तुम्हाला सांगितलं लढा म्हणून। एखादा वारकरी जर सातत्याने पंढरपूरला जात असेल, कीर्तन भजन करत असेल तर त्याला विठ्ठलाचा दृष्टांत होणे काही नाविन्य नाही आहे। तसं मी गेली 25 वर्षे शिवाजी महाराजांचा फक्त चाहता नाही, फक्त इतिहासकार नाही, मी शिवभक्त पण आहे, मी मावळा पण आहे आणि मी एवढं लिहिलेलं आहे। त्यामुळे रात्रंदिवस माझ्या डोक्यात शिवाजी महाराज हा एकच विषय असतो। पण आता लढत कशी असणार? आणखी तिकडं आपण पाहिलं की पवार कुटुंबियांमध्येच ही लढत आहे, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे। याच्यामध्ये तुमचा निभाव कसा लागणार? मग त्यांची गावकी भावकी किंवा त्यांचे जे काही आपसामध्ये असेल तर लोकशाही आहे, त्यांनी पण त्यांचे मतं मांडली पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे। आमची ट्रॅकलाईन वेगळी असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।